जैसे वाला बोलो जैसे वाला बोलो जैसे वाला जैसे वाला बोलो जैसे वाला जैसे वाला बोलो जैसे वाला पार्वतीपते हर हर महादेव। नैमिष नावाच्या रणमध्ये 88,000 शोनकाधिक ऋषीनासोदजी महाराज या भागवत कथेचं महत्व सांगतात। भागवत कथेने काय होते हे सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलेलं आहे। भागवत कथेने झोपलेलं ज्ञान आणि वैराग्य जागृत होते आणि भागवत कथा ही एक जीवनाची व्यथा मिटवणारी कथा आहे। भागवत काय आहे? भागवत ही सत्कर्म आहे आणि सत्कर्मामध्ये सर्वांनी समाविष्ट व्हावं। सत्कर्मामध्ये विघ्न नाही येतात आणि भागवतामध्ये विघ्न येतात। विघ्न नाही येऊ म्हणून काय करावं? मंगलाचरण करावं। मंगल नाम तुम्हार प्रभु जो गावे मंगल होत सदा। मंगल नाम करावं। मंगलाचरण म्हणजे काय? मंगल असं आचरण करणं त्याला मंगलाचरण म्हणतात। कथेला बसताना वंदन करावं म्हणून आपण कथेला बसताना वंदन करून बसावं, मंगलाचरण करावं। भागवत हे सत्कर्म आहे आणि सत्कर्मामध्ये विघ्न येतात। विघ्न कोण आणते? माणूस नाही येणार। सत्कर्मामध्ये अशा काही देवता येतात। इंद्रदेव,
वरुणदेव, पवनदेव, मरुदगण, अग्निदेव ह्या देवता सत्कर्मामध्ये विघ्न आणतात. का आणते? कारण या देवतांना असं वाटते तुम्ही जर इमान इतबारे जर भक्ती केली, इमान इतबारे जर सदशास्त्र जर श्रवण जर केलं, यायनं जर पुण्य वाढवलं, यायनं जर आमच्या खुर्चीवर जर येऊन बसले, तर आम्ही कोणाच्या खुर्चीवर जाऊन बसावं? कारण प्रत्येक जणाला काळजी कायची आहे? खुर्चीची आहे. कशा करता बोलतो का प्रत्येकाला काळजी खुर्चीची आहे. मग मंगलाचरण करायचं म्हणजे काय करायचं? त्या भगवंताला सांगायचं, हे इंद्रदेवा, हे पवनदेवा, हे अग्निदेवा, आमच्या सत्कर्मामध्ये विघ्न आणू नको, आम्हाला तुमची खुर्ची नको. ज्यानं तुम्हाला खुर्ची दिली ना, त्या भगवंताच्या पायामध्ये सुख आहे आणि आम्हाला त्याच्या पायाचं दर्शन घ्यायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे. तुझे पाय सुख सर्व आहे, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पाय सुख सर्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पाय सुख सर्व आहे. सुख कुठं आहे? सुख देवाच्या पायात आहे किंवा संतांच्या पायात आहे. सुख वसे किटाही बहु पाये संतांच्या, सुख संतांच्या पायामध्ये आहे. काकड्याच्या अभंगामध्ये म्हणतात, चित्ती तुझे पाय डोळा रूपाची द्या, अखंडित नाम तुमचे वर्णावे गुण. म्हणून मंगलाचरण म्हणजे काय? ज्याचं ध्यान, त्याचंच वर्णन, त्याला मंगलाचरण म्हणतात. श्रीकृष्णाचं धाम मंगल आहे, श्रीकृष्णाचं नाम मंगल आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, सतत गाऊ दे प्रभु रे, सतत गाऊ दे, सतत गाऊ दे प्रभु रे, सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, सतत गाऊ दे प्रभु रे, सतत गाऊ दे, सतत गाऊ दे प्रभु रे, सतत गाऊ दे. मंगलमय नाम तुझे, कारण काय? त्याचं नाम मंगल आहे, त्याचं धाम मंगल आहे, त्याचं स्वरूप मंगल आहे आणि त्याची कथा सुद्धा मंगल आहे. आणि तुम्ही आम्ही अमंगल आहोत. आणि अशा अमंगल जीवाला मंगलमय करण्याकरता हे 7 दिवसाचं भागवत आहे. आपण कशा अमंगल आहोत आणि अमंगल जीवाला मंगलमय करण्याकरता ही भागवत कथा आहे. आणि भागवतामध्ये अवताराच्या कथा सांगितलेल्या आहे. बघा, आपल्या घरी सोफा सेट आहे, आपल्या घरी डिनर सेट आहे, सोफा सेट, डिनर सेट सर्व है, सिर्फ माइंड अपसेट है। ये माइंड को जगह पर लाने के लिए भागवताची जरूरत आहे, म्हणून भागवताला यावं। भागवताच्या अवताराच्या कथा सांगितल्या भगवंताच्या। भागवत कसं ऐकावं तेव्हा शौनकादिक म्हणतात गुरु महाराज, भागवत कसं ऐकावं तर जिज्ञासापूर्वक होऊन ऐकावं, एकाग्र चित्त होऊन ऐकावं। कारण कोण्याही जीवाचा नगुड मत्सर तर इहलोकही खरा होतो आणि नंतर परलोकही खरा होतो, पण कसं निर्मत्सर होऊन ऐकावं, नाहीतर एकाग्र चित्ताने ऐकावं। म्हणजे नाहीतर नाशिक सारख्या गावामध्ये पंचवटी आहे, तिथं सुपर्णकेचं नाक कापलं म्हणून नाशिक म्हणतात। आणि अशा नाशिकला चांगल्या महाराजाचं रामायण ठेवलं, चांगलं महिना 2 महिना रामायण झालं। आणि महाराज नेहमी सांगायचा रामायणामध्ये